आपण आज सार्वे तालुका जामनेर जिल्हा जळगाव मध्ये आपण आलेलो आहे। इथं डॉक्टर रवींद्र पाटील साहेब आहेत, ज्यांची बाग आहे आणि त्यांचे भाऊ काय ना प्रमोद मोतीलाल पाटील तर त्यांनी काय केलं तर एक 4 महिन्यापूर्वी ज्यावेळी माझी म्हणजे फोनवरून चर्चा झाली त्यावेळी त्यांनी ह्या केळीला चालू केलेलं आहे बाहेरीच अल्ट्रासी। तर आता त्यांच्या तोंडून आपण ऐकूया की बाबा काय केलं केळीला आणि काय काय फरक पडलेला आहे। फक्त आपण केळीला ड्रिंचिंग केलेली आहे बाहेरीची आणि अल्ट्रासीची, आणि 3 वेळा फक्त ड्रिप मधून सोडलेलं आहे आणि बाकी त्याला रासायनिक खतं वगैरे काहीच वापरलेलं नाही। सुरुवातीला जेव्हा साहेबांचा आमचा कॉन्टॅक्ट नव्हता तेव्हा आम्ही 24-24-0 त्याला स्टार्टला जेव्हा कंद लावले बिना लावलं तेव्हा 1 डोस टाकलेला आहे फक्त। त्याच्यानंतर याच्यावर कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे, फक्त अल्ट्रासी आणि बायोरिचच्याच 3 ते 4 वेळा त्याला ड्रिप मधून सोडलेलं आहे आणि बायोकल्चर सोडलेलं आहे 1 वेळा। आता फवारणी राहिलेली आहे अजून वरती घ्यायची गडांवर, आता फवारणी घ्यायची आहे गडांवर, तरी त्याची साईज वगैरे चांगली झालेली आहे केळाची। आणि हे आपली कंदाची हे आहे बेण्याची लागवड आहे, बेनं लावलेलं आहे, रोपं लावलेली नाही, रोपं लावलेलं नाही, कंद लावलेला आहे। आणि तुम्ही बघा हे फ्रेश दुपारी मी जे म्हणत होतो ना दुपारी सुकल्यासारखी बागा दिसतात तुमच्याकडे, तर हे फ्रेश राहतं एकदम। हे फ्रेश राहिलं ह्याचा अर्थ काय होतं, फोटोसिंथेसिस वाढतंय आणि फोटोसिंथेसिस वाढलं की ह्याला वजन वाढतंय। आता तुम्ही जर बघितलं ह्याचं वजन प्रचंड वजन आहे, लक्षात आलं का? आता आपल्याला ते तोडल्याशिवाय कळणार नाही किती आहे। दुसरी गोष्ट शेजारची बाग यांच्या भावाचीच आहे, त्याच्या आणि ह्याच्या खोडामध्ये किती फरक आहे? खोडात जवळपास आहे फरक थोडा, त्यांचं प्रत्येक 15 दिवसातून रासायनिक खतं असतात ड्रिप मधून सोडायचे, आपण त्याला रासायनिक खतं सोडलेलंच नाही, काही सोडलेलं नाही। आणि याची पानांची जी विड्थ आहे, पानं खूप मोठे जाड झालेले, चौडे झालेले, पानं मोठे झालेले, रुंदी वाढली पानांची आणि पानं खूप हिरवी झालेली आहेत बायोरिच आणि अल्ट्रासी वापरल्यामुळे। आणि ह्याने ह्याच्यामध्ये घेतलंय मोसंबीत लागवड केलेली आहे, कळलं का? मोसंबीमध्ये हे पीक घेतलेलं आहे, म्हणजे हे एक्स्ट्रा पीक आहे मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून केळी आता घेतलेली आपण। हे आपली केळी किती एकर आहे? ही 5 एकर आहे केळी। 5 एकरला किती वेळा अल्ट्रासी सोडलं? त्याला जवळपास 4 ते 5 वेळा सोडून झालं। मग किती लिटर सोडलं अल्ट्रासी? त्याला जवळपास 20 लिटर सोडला असेल, 4 ते 5 लिटर लागतं 4 लिटर एकरी एका वेळेस। हो, म्हणजे खर्च आला आपला 4,000 रुपये, 4,000 लक्षात आलं का? हो, म्हणजे 20,000 खर्च झाला 5 एकरला अल्ट्रासीचा। 20,000 रुपये खर्च म्हणजे 5,000 रुपये खर्च आहे बाहेरीच, तर काय 1 लिटर सगळीकडे पुरतं, हो हो। लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं ह्याच्यातून? बराच फरक जाणवला, जमिनीची सुपीकता वाढली, जमिनीमध्ये चिखल व्हायचा अगोदर, आता जमीन वापसा कंडिशनला लगेच येते। एक पाऊस पडून 2-3 दिवसात जमीन वापसा कंडिशनला चालू येते, शकतो आपण। अगोदर असं होत दुसरं नव्हतं। महत्वाचं, हेच जर रासायनिक मध्ये केलं असतं तर असे घड आले असते का? मला तर नाही वाटत तर रासायनिक मध्ये आला असतं, कारण रासायनिक खतं वापरून आमची जमीन शारपट झालेली होती आणि त्याची वाढ पण व्हायची नाही केळीची आता नंतर। पण हे वापरल्यामुळे यावर्षी आम्हाला रिझल्ट वाटतोय, आता आम्ही सतत वापरणार आहे। ज्यांची केळी आहे आणि केमिकल मध्ये आहेत असे कुठं बुलढाण्यावरून आले, लोणी, फत्तेपूर लोणी, फत्तेपर लोणीवरून आलेले आहेत, फत्तेपूर नाव लोणीचे हे सांगा तुमचं? सागर संजय बोरसे। आमची जी रासायनिक जी केळी आहे ती म्हणजे आम्ही दर 8 दिवसाला तिले घड फवारतो, गड फवारणी, खालून ड्रिंचिंग सतत 8-9 महिने चालू राहील, लागवड पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत चालू राहते कंटिन्यू। पण तरी पण आमची केळी अशी नाही। आणखीन काय केळी दुसरा प्रॉब्लेम काय आलाय? आमची जी केळी आहे त्यावर जे हे जे काळे जे टिपके आहे ते भरपूर आहे। बरं, इथं कुठं टिपके दिसले? नाही, इथे दिसत नाही टिपके। बर, कुठं कीड रोग काय दिसलं? नाही, काही दिसत नाही। आणि आमची ज्यावर जो करपा आहे तो भरपूर प्रमाणात आहे, हा, इथे इथं करपा तुम्हाला सुद्धा कमी दिसत आहे। नाही। हे अजून पहिलं वर्ष आहे आपलं, लक्षात आलं का? 4 महिन्याची आपलं हे आहे, त्या मानानं काय वाटलं तुम्हाला बघून? त्या मानाने ही केळी चांगली आहे, खर्चाच्या मानानं ही केळी एकदम चांगली आहे। आणि आमची नाही, नाही. 100% खर्च आहे ना, त्याच्यामुळे आमची तुमचा केळी, खर्च किती आला एकरी? आमचा खर्च एकरी 1 लाख रुपये आणि तरी हा पण नाही खर्च आली. 5-6 हजार रुपये, लक्षात आलं का? एवढा शेतकरी मित्रांनो एवढा प्रचंड फरक आहे। आणि महत्वाचं, झाड चांगलं राहते, रसरशीत राहते। दुपारी सुकायला नको केळी, जे केळी करणार आहे त्यांनी लक्षात ठेवा, दुपारी केळी सुकते ह्याचा अर्थ खाली मुळं गेलेली आहेत, जिथं मुळं गेली आहेत तिथं वर सुकणार, आणि मुळंच गेली तर खालनं पाणी म्हणा अन्नद्रव्य घेणार नाहीत,
आणि ज्यावेळी ती घेणार नाहीत अशा वेळी तुमची वाढ कमी होणार, केळी आतलंच खात राहणार आणि केळीचं वजन घडाचं कमी येणार. तर हे होऊ नये म्हणून तुम्ही सगळ्यांनी परत ऑर्गॅनिकमध्ये येणं गरजेचं आहे. पूर्वी आजोबा जसे शेती करत होते तशी शेती करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. तर हा एपिसोड आपण इथंच थांबूया. नमस्कार.